कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असंच पाहिजे. तर मी निघाली आहे ऑफिसला. तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे. आज परत सिलेक्शन आहे कसलं ना कसलं तरी. आणि ही मुलं एवढ्या गरमीत इथे आली आहेत फक्त त्या एका पोस्टसाठी. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण म्हटलं होतं, जर तुम्हाला तुमचा कोण आदेश लाईक आदर्श किंवा एखाद्याला हिरो बनवायचा असेल ना, तर ह्या मुलांना बनवा. माहीत नाही कुठून आलेत. ठीक आहे, मला वाटतं याच्यापैकी खूप सारे लोक धुळे, कोल्हापूर, सातारा, सांगली, जळगाव, खूप साऱ्या ठिकाण, नागपूर, गडचिरोली सगळीकडून आले असते फक्त त्या एका पोस्टसाठी. या सगळ्यांनी मेहनत केली आहे. माहीत नाही यांना ती पोस्ट भेटणार आहे की नाही, पण स्वतःचं 100% देत आहेत ती मुलं. मला ना खरंच खूप खूप अभिमान वाटतो अशा मुलांचा, जे त्यांच्या स्वप्नाच्या मागं खूप वेडे आहेत लिटरली. कारण का माहिती आहे, आपली स्वप्न काय असतात? आपल्याला घर घ्यायचं काय, यांना देशाची सेवा करायची असते. ठीक आहे, त्यांना देशासाठी काहीतरी करायचं असतं. हे काय असं म्हणजे असं जे लोक प्रायव्हेट जॉब करतात त्यांना असं हिणवण्यासारखं नाही आहे. मी स्वतः करते. मे बी माझ्यात तेवढं इंटेलिजन्स नाही आहे की मी जाऊन MPSC UPSC क्रॅक करेल. ठीक आहे, मेहनत केली तर सगळं होतं, पण तेव्हा कोण गाईड करणारं नव्हतं की बाबा चला तुमचं ग्रॅज्युएशन झालं, तुम्ही 3 वर्ष MPSCला द्या, तुमचं सिलेक्शन होईल. माहिती आहे खूप टफ आहे MPSC. आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. ठीक आहे, जे लोक ॲक्च्युली खूप मेहनत करतात ना, त्यांच्यासाठी हे जॉब्स आहेत, ते करू शकतात. पण एक प्रॉपर गायडन्स पण भेटला पाहिजे ना अशा मुलांना. खूप सारी गरीब मुलं आहेत ज्यांना नाही कळत आहे की 10वी नंतर काय करावं. त्यांच्याकडे सोर्सेस नाही आहेत, फायनान्शियल सोर्स नाही आहे, सांगणारं कोणी नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण म्हणजे ज्यांना कोणा ह्या गोष्टी माहिती आहेत त्यांनी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगत जा. ठीक आहे, कारण का ना दुसऱ्याची मदत केल्यावरती जे सुख भेटतं ना ते खूप वेगळं असतं. ही मुलं खरंच मला ना यांचं हे वाटतं की माहीत नाही, आज सकाळी मला दिसत मे बी काल दुपारपासून आले असेल. या उन्हात ज्या उन्हात आपल्याला घरातनं बाहेर निघायची इच्छा होत नाही आहे. रात्री कुठे झोपले असेल, काय खाल्लं असेल, घरून डबा आणला असेल, पैसे असतील नसतील, काय केलं असेल ह्या मुलांनी. तर प्लीज अशा मुलांची हेल्प करा. हेल्प म्हणजे सहाय्य करा त्या लोकांना. एखादी पाण्याची बॉटल, आता आज जर मला माहिती असलं असतं ना, खरं सांगते मी काही ना काहीतरी घेऊन आली असती. मला स्वतःचा टिफिन बनवायचाच कंटाळा आला होता. मला रोज उशीर होतो, 12:30 वाजतात मला काम आवरायला. त्यात ठाण्याला ना दर 15 मिनिटांनी मम्मा उचलून घे ना, मम्मा उचलून घे. ती आज सकाळी पण ती रडत होती की मम्मा मला ऑफिसला यायचं. म्हटलं नाही बाबू. तर अशा गोष्टी आहेत. जर मला खरंच माहिती असं ना आज काही एक्झाम किंवा काय आहे, मी काही ना काहीतरी ॲटलीस्ट 10 ते 12 बिस्किटच्या पुढे घेऊन आली असते. पण प्लीज ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज मदत करा, सहाय्य करा. आणि इथे जवळपास असं चांगलं दुकान नाही आहे जिथून घेऊ शकून त्यांना देऊ शकते. तिकडे ह्या रोडला दुकानं नाही आहेत. 1-2 उसाच्या रसाचे दुकान आहेत, पण ते पण खूप पुढे आहेत. त्यामुळे ज्यांना वाटतं की तुम्ही लोक MPSC UPSC क्रॅक करू शकता, प्लीज ट्राय करा. जे लोक आता 8-9 स्टँडर्डला आहेत त्यांनी विचार करा या गोष्टीचा. नाही, एक तुम्हाला नाही माहिती तो रुतबा काय असतो. तुम्हाला किती प्राऊड फील होईल माहिती आहे जेव्हा तुम्ही एका पदावरती पोहोचाल आणि तुमचे आईवडील तुमच्याकडे बघतील, अरे बाबा माझा मुलगा ह्या मोठ्या पदावरती गेला. ठीक आहे, आईवडिलांसाठी नसून तर त्याचं स्वतःसाठी करा, पण जे काही करतात त्यात बेस्ट करा. माझं ऑफिस आलं आहे, भेटूया संध्याकाळी. हॅलो पीपल, वेलकम बॅक. असंच काहीतरी वेगळं. तर मी तुम्हाला सकाळी बोलले होते ना की त्या मुलांचे हे एक्झाम्स असतात, तर आज मला कळलं ते होमगार्डमध्ये होते. आणि असंच माझं कॉन्व्हर्सेशन चाललं होतं आमच्या ऑफिसमध्ये. वासू सर म्हणत खूप सिनियर आहेत, त्यांची मुलं माझ्या एवढी आहेत. तर ते बोलले की त्यांच्या इथे पण आय थिंक 1 महिन्यापूर्वीच असं का सडनली माहीत नाही 10,000 मुलं आली होती. मरोळला आय थिंक काहीतरी सिलेक्शन होतं. 1 महिना ती मुलं राहिली होती. मुलं तिथे ना प्रॉब्लेम हा आहे, आपले गव्हर्मेंट मुलांना एक्झामला बोलवतात, सगळं एक्सेप्ट, बट ॲटलिस्ट त्यांच्यासाठी बेसिक नेसेसिटीची सोय पण नाही आहे आपल्या इथे. माहिती आहे काय होतं ना, त्यांना
आंघोळीला जागा आहे, ना जेवायला जागा आहे, ना वॉशरूमला जायला जागा आहे, ना त्यांना झोपायला जागा आहे. ठीक आहे, काही नाही ॲटलिस्ट कोणतं पण मैदान घेता तुम्ही, ॲटलिस्ट तिकडे कुठेही पब्लिक गेस्ट रूम्स असतात, चालतात, त्या पण धर्मशाळा असतात. मुंबईमध्ये नाही आहे पॉसिबल, मला माहिती आहे, मी नाही म्हणत नाही आहे. काही लोकांचे नातेवाईक असतील तेव्हा खूप साऱ्या ठिकाणावरून लोक आली ती. गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे अशा मुलांसाठी. चला, नाही आहे तुमच्याकडे हे, तर तुम्ही हे जे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे, तिथे त्यांना रात्रीची झोपायला जागा देऊ शकता, असं माझं मत आहे. कंपल्शन नाही आहे, पण माझं मत आहे. ही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. माझ्या बाजूला इथे खूप मोठं कॉलेज आहे, इथे कोर्ट आहे. आय नो थोडा सेफ्टीचा इश्यू असू शकतो, पण तुम्ही प्रॉपर चेक करून तुमच्याकडे त्यांचे फॉर्म्स आहेत, सगळं आहे तुमच्याकडे. तुम्ही ॲटलिस्ट त्यांना झोपायला जागा द्या, खायला प्यायला जागा द्या. खायला प्यायला दे म्हणत नाही आहे, ते खातील त्यांचं ते, पण त्याच्यासाठी जागा द्या, त्यांना झोपायला जागा. ॲटलिस्ट वॉशरूमसाठी तरी काहीतरी करा. तुम्ही एवढा एक्झाम्स घेता, सगळं करता, पण ह्या बेसिक गोष्टी तरी ॲटलिस्ट प्रोव्हाइड करा. तुम्हाला कोण म्हणत नाही आहे 5 स्टारसाठी काय करा, पण बेसिक गोष्टी आहेत यार ह्या. ती मुलं कुठे उन्हात दिवसभर, तुम्हाला माहिती आहे इथे आपण दिवसभर AC मध्ये बसून असतो तरी त्रास होतो, संध्याकाळी घरी जाताना घाम येतो. ती मुलं 4 दिवस इथे रस्त्यावरती बसून असतात. खूप लांबून लोक येतात, नाही परवडत काही लोकांना राहायला. कुठे प्लॅटफॉर्मवरती झोपतायत ती लोक. खूप वाईट वाटतं ह्या गोष्टींचं. जिथे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बाकीच्यांसाठी करू शकतो, ह्या मुलांसाठी का नाही करू शकत? ठीक आहे, ते तर ह्या देशाच्या कामासाठी स्वतःचं करिअर हे करता येते, फुकट नाही करत आहे, त्यांना पे करतोय आपण, जॉब करतात. पण त्यांचं ध्येय बघा ना, ते खरंच जिथे लोक प्रायव्हेट नोकऱ्यांसाठी पळतात, तिथे ते देशाच्या आणि राज्याच्या सेवेसाठी एवढं सगळं करत आहेत. तर गव्हर्नमेंट ॲटलिस्ट एवढं तर करू शकतं त्या लोकांसाठी. सजेशन्स आहेत. आणि जी लोक तुमच्याकडे खरंच जागा आहे, नाही माहिती, कुठेतरी ॲडजस्ट करा त्या लोकांना यार, असं मला वाटतं. माझ्याकडे असं असेल तर खरंच मी ॲडजस्ट केलं असं. पण हे आपले किती सारे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्लेग्राऊंड्स आहेत, जिथे ॲडजस्ट होऊ शकतील, जिथे जेवढी जास्त मुलं बसू शकतील तिथे प्लीज ॲडजस्ट करा. हे एकच माझं गव्हर्नमेंटला मागणं आहे, बाकी काही नाही आहे. जास्त अपेक्षा नाही आहेत माझ्या कोणाकडून काही, पण त्या मुलांसाठी आहेत जे खरंच राज्याच्या सेवेसाठी, देशाच्या सेवेसाठी एवढी स्ट्रगल करतायत. ठीक आहे, पुढे काय बोलू ना, समजा मला खूप वाईट वाटलं, ॲक्च्युली खूप वाईट वाटलं. माहिती आहे तुम्हाला वाटत असेल ओव्हर ॲक्टिंग करते, काही नाही. तुम्ही बघा, खरंच बघा येऊन, मग तुम्हाला कळेल की किती वाईट वाटतं कोणासाठी. ठीक आहे, चला, तर मी निघाली आहे घरी. आणि मी तुम्हाला सांगितलं मी केस मोकळी नाही सोडता, इथे क्लिप लावला आहे, चांगला क्लिप लावला आहे मी. आता आज माझ्याकडे छोटा क्लिप होता, मग मी छोटा क्लिप लावून आली आहे. संध्याकाळची मी केस मोकळी सोडत नाही. खूप गोष्टी ऐकल्यात आणि मला ना या काय बोलतात त्या हॉरर स्टोरीज असं याच्यामध्ये ना खूप जास्त इंटरेस्ट आहे. मी बोलते ना, मी भंकस चॅनल ऐकते, तुम्ही ऐकलात ना, खरंच झोपणार नाही आठवड्यावर. अशा भयानक पॉडकास्ट मी ना हॉरर ऐकते आणि कधी कधी मला खरंच झोप येत नाही, मग मी आपली बसते काही ना काहीतरी करत. आज खूप बोलले मी यार, खूप बोलले, मला पण वाटतं मी जास्त बोलते कधी कधी. ठीक आहे, चालली आहे घरी, भेटूया संध्याकाळी. आणि आज मी दुपारी लंचला चायनीज खायला गेले होते आमच्या ऑफिसच्या कलिग्स बरोबर. काय मस्ती करतात, म्हणजे ना जो माझा वयोग्रुप आहे ना, जे माझ्याबरोबरचे आहेत ते आर अबाव 40. ठीक आहे, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमरच वेगळा आहे. त्यांच्याबरोबर ना बोलायला मजा येते. आणि खरंच मला वाटतं की तुमचे कॉलिग जर चांगले असतील ना, तर ऑफिसमध्ये तुमचं अर्धं टेन्शन कमी होतं. बघा, चला भेटूया संध्याकाळी.